मेट्रोमुळे चेंदणी कोळीवाड्यात संभ्रम. स्टार आमदार संजय केळकर समन्वयातून काढणार मार्ग. स्टार चेंदणी कोळीवाडा ट्रस्ट आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक. ठाणे. वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गामुळे चेंदणी कोळीवाडा परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. या मार्गामुळे या कोळीवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक महत्त्वालाच तडे जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची आज संयुक्त बैठक घेत सकारात्मक चर्चा केली. ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोबाबत ठिकठिकाणी संभ्रम आणि तक्रारी असल्याचे पुढे आले आहे. संबंधित नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेत पाहणी दौरेही केले. यात शक्य तेथे सकारात्मक बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पाचा 3 किमीचा मार्ग भूमिगत असून तो चेंदणी कोळीवाड्यातून जाणार आहे. कोळीवाड्याचे सीमांकन झाले नसताना हा प्रकल्प राबवणे इष्ट नाही. या भूमिगत मार्गामुळे येथील वारसा स्थळ असलेले श्री दत्त मंदिर, विहिरी, भूजलस्तर, पारंपरिक घरे आणि गावठाणाची सामाजिक, सांस्कृतिक परिसंस्थाच बाधित होणार असल्याची भीती ट्रस्टने श्री. केळकर यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच जोपर्यंत सीमांकन होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा झाली. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी सुरेश पारखे तसेच ट्रस्टचे अमरीश ठाणेकर, श्रुतिका मोरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. केळकर यांनी सांगितले की गेल्या 3 महिन्यांत अनेक ठिकाणी तक्रारदार नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली, संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणीही केली. शक्य तेथे बदलही करण्यात आले आहेत. चेंदणी कोळीवाडा ही वसाहत सर्वात जुनी असून येथे खरे भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या प्रकल्पाबाबत त्यांच्या काही शंका आहेत. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या शंकांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे श्री. केळकर यांनी सांगितले. आज चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट यांच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली. ठाण्यामध्ये जो महत्वाकांक्षी इंटरनल मेट्रो प्रकल्प सुरू आहे त्याच्यासंबंधी निरनिराळ्या विभागातून निरनिराळ्या नागरिक जे आहेत ते भेटी घेतात. त्यांचे काही सूचना असतात, काही आक्षेप आहेत. तर त्यासंबंधी आम्ही आता गेल्या 3 महिन्यापासून अनेक ठिकाणच्या प्रतिनिधींची, मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर भेट करून दिली. त्यांच्या ज्या शंका आहेत त्याच्यासंबंधी चर्चा झाली. काही प्रत्यक्ष पाहणी देखील केली. तर असंच या चेंदणी कोळीवाड्याच्या प्रतिनिधींची आज आम्ही एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते देखील त्या ठिकाणी मांडलं. कारण की कोळीवाडा हा सगळा भाग जो आहे हा शेकडो वर्ष त्या ठिकाणी ही सगळी मंडळी हे खरे भूमिपुत्र आहेत आणि त्याच्यामुळे शेकडो वर्षापासून ते तिथे राहत आहेत. तर त्यांची जी काही मूळ सगळा त्यांची रीतिरिवाज आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांच्या संबंधितले त्यांचे सगळे सण उत्सव आहेत, तर त्याच्या संबंधी ते संवेदनशील तर आहेतच, परंतु त्या ठिकाणी काही परिणाम होणार नाही ना अशा प्रकारच्या देखील त्यांच्या शंका होत्या. आणि त्या संबंधामध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर टेक्निकल गोष्टींची पण चर्चा झाली आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी हा मेट्रोचा रूट अंडरग्राऊंड जाणार आहे. 3 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने जाणार आहे याच्या संबंधी साधक बाधक चर्चा झाली आहे. आणि ज्या सूचना या प्रतिनिधींनी दिलेल्या आहेत, माननीय मी स्वतः ज्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्याची पडताळणी बघून पुन्हा एकदा त्या संबंधीची चर्चा आणि बैठक जी आहे ती पुढच्या काळामध्ये होणार आहे.